हाय फ्रेंड्स, प्रियंकाज फ्रेश फॅमिलीजमध्ये तुमचं स्वागत आहे। माझी फर्स्ट रेसिपी आहे सांबार। मी सांबार बनवत आहे, तुम्ही बघू शकता। मी डाळ वगैरे शिजवून घेतली आहे, आता कांदा कटिंग करते आहे। आणि व्हेजिटेबल्समध्ये मी आपला लाल भोपळा, शेवग्याचे शेंग आणि गाजर घेतलेलं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट खूप सुंदर लागते। तर मी कांदा चॉप करते आहे, तुम्ही बघताय। कांदा चॉपिंग केल्यानंतर एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल गरम करायला ठेवायचं। आणि ऑइल गरम झालं की थोडीशी मोहरी, जिरं फोडणीला टाकायची आणि जिरं मस्त फुलून द्यायचं। जिरं फुलल्यावर लगेच कांदा टाकायचा आणि कांदा मस्तपैकी थोडासा, जास्त पण गुलाबी रंग होऊ द्यायचा नाही, आणि परतूया आपण व्यवस्थित। हो, परतल्यावर आपण लगेच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, कढीपत्ता आणि लसूण ठेचून टाकणार आहे मी आता त्याच्यामध्ये, तुम्ही बघताय। लसूण ठेचून टाकला की लगेच आपण त्याला छानपैकी तेलावर परतवायचं। मग आपण ज्या चॉप करून ठेवलेल्या भाज्या आहेत ना, लाल भोपळा, शेवग्याची शेंग आणि गाजर, त्या तेलामध्ये मस्त असं फ्राय करायचं की जेणेकरून भाजी थोडीशी मुरली पाहिजे। आपण डाळ फेटून घेऊया। डाळीमध्ये मी 3 डाळ वापरल्या आहेत सांबारसाठी, एक मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ। थोडे मेथीदाणे टाकूया आपण भाज्यांवरती, हळद, थोडंसं हिंग, परतवून घेऊया चांगलं आणि झाकण लावून थोडी वाफ देऊ आपण थोड्या वेळासाठी त्याच्यावर। वाफ देऊन झाल्यावर त्याच्यामध्ये थोडासा सांबार मसाला आपल्या चवीनुसार आणि आपल्या काश्मीरी लाल मसाला टाकायचा, जेणेकरून रंग छान येतो त्याने, काश्मीरी कलरने आपल्या सांबारला। काश्मीरी लाल मसाला टाकला बघा आपण। आणि आपण जी डाळ फेटून घेतली ती आपण मग आता भाज्यांमध्ये टाकायची। थोडंसं पाणी वाढवूया, जास्त घट्ट सांबार छान लागत नाही। घट्ट सांबार थोडं पातळच केलेलं छान वाटतं सांबार भातावरती खायला। आणि त्याच्यामध्ये थोडा गूळ घातला। सॉरी फ्रेंड्स, माझं चिंचेचा कोळ टाकतानाचं स्किप झालं आहे चुकून। न्यू ब्लॉगर आहे मी, थोडं समजून घ्या तुम्ही पण। कोथिंबीर टाकली आणि सुंदर सांबार आपल्याला उकळी येऊ द्यायचं आणि सर्व करायचं। माझ्या चॅनलला सबस्क्राईब